रिंग रोड मेट्रोला अनेक नागरिकांचा विरोध आहे। त्याचबरोबर या रिंग रोड मेट्रोच्या एकूणच जे मॅप त्यांचा आहे त्या संदर्भात देखील अनेकांच्या तक्रारी आहेत। पण या सगळ्या तक्रारी सोडवण्याचं काम सुरू आहे। काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात बैठक घेतली होती। आज आमदार संजय केळकर यांनी थेट नागरिकांशी संवाद साधलेला आहे आणि अधिकाऱ्यांना समोरासमोर बसून त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्यांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्याबरोबर संजय केळकर सर, आज या मेट्रोच्या काही अधिकाऱ्यांसमवेत आपण रिंग रोड मेट्रोच्या कार्यालयात एक बैठक घेतली। त्यामध्ये अनेक नागरिक देखील सहभागी झाले होते। त्यांच्या तक्रारी आहेत, काय नेमक्या तक्रारी आहेत आणि आपण काय सोल्युशन सांगितलं? साधारणपणे रिंग रोड मेट्रोचा ज्या वेळेला प्रस्ताव जो आहे तो प्रत्यक्षात सुरू झाला तर 2 महिन्यापासून हा एक्सरसाइज आम्ही करायचा प्रयत्न करतोय आणि निरनिराळ्या भागामधनं मग हिरानंदानी असेल या काशीनाथ घाणेकर थिएटर आहे त्या भागातल्या परिसरातल्या लोक असतील, चेंदणी आहे, चेंदणी कोळीवाडा, महागिरी कोळीवाडा, उपवन इंडस्ट्रियल इस्टेटचे उद्योजक असतील, असं निरनिराळ्या भागातले प्रतिनिधींनी माझ्याकडे त्यांचे रिप्रेझेंटेशन दिली होती। त्याही वेळेला आम्ही चर्चा केली, प्रत्यक्ष काही ठिकाणी पाहणी मेट्रोच्या अधिकाऱ्यांबरोबर केली आणि त्यांचे काही सजेशन आहेत। खरं म्हणजे हे आधी सजेशन घेऊन जर काही रूट जर ठरवता आले असते टेक्निकली फिजिबल आहे की नाही तर ते जास्त चांगलं झालं असतं। कारण की ज्यांच्याकरता आपण रिंग मेट्रो करतो तर त्यांचेही आपल्याला विश्वासात घेणं आणि त्यांचे सजेशन घेणं, परंतु ती जर आजच्या या बैठकीमध्ये त्याच्यावर चर्चा झाली आणि टेक्निकलिटी त्याची बघून वेळ पडला तर 4 महिने लेट झालं तरी चालेल, परंतु त्यांची सजेशन जर अंमलात आणण्यासारखी असतील तर ती अंमलात आणावी अशा प्रकारचं मेट्रोच्या अधिकाऱ्यांना मी सांगितलं आणि त्या दृष्टीने कमीत कमी लोकांना त्रास आणि कमीत कमी लोकांचा काही आक्षेप राहील अशा प्रकारचाच प्रयत्न जो आहे तो कुठलाही नवीन योजना करताना असली पाहिजे आणि त्याला त्यांनी ती मान्य केलेली आहे। काही भागामध्ये आता पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रत्यक्ष पाहणी सुद्धा करणार आहोत की जेणेकरून नागरिकांना प्रत्यक्ष नेमकं काय आहे आणि त्याच्यामधला आपल्याला फायदे तोटे काय आहे ते निश्चितपणे त्याच्यातून कळेल आणि मग हा प्रकल्पाला पुढच्या काळामध्ये चालना मिळेल। दुसरं एक महत्वाचं, उपवन येथे ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांनी देखील विरोध दर्शवलेला होता की त्या इंडस्ट्रीचं दुसरीकडे स्थलांतर करण्यात येणार होतं कारण की हा रिंग रोड मेट्रोचा मार्ग तिथून जातो। मग नेमकं त्या संदर्भात त्यांच्या काय तक्रारी आहेत किंवा त्यांना तुम्ही काय सांगितलं? त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष पाहणी दौरा पण केला अधिकाऱ्यांबरोबर आणि एकूण त्यांनी त्याच्यानंतर सर्वेक्षण केलं आणि साधारण 29 उद्योग जे आहेत ते त्या ठिकाणी बाधित होत आहेत। आता उपवन इंडस्ट्रियल इस्टेट ही 40-50 वर्षापासून आहे, छोटे छोटे उद्योग आहेत, छोटे उद्योजक आहेत, तर त्यांना ज्या ठिकाणी बाधित होत असतील त्याच ठिकाणी देण्याचं मेट्रोने कबूल केलेलं आहे। शेवटी एखादी इंडस्ट्री जी आहे ती तो परिसर सोडून दुसरीकडे जाणं ही कुठल्याही उद्योजकाला ते परवडणारं नसतं आणि त्याला तिथे एक जम बसलेला असतो आणि त्याच्यामुळे समजा त्या रूटनेच जाणार असेल तर त्यांना त्याच ठिकाणी प्रस्थापित केले जाईल अशा प्रकारचं मेट्रोने आज सांगितलं आहे। काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी काही चेंजेस सुचवले होते ते ताबडतोब मान्य करण्यात आले, त्याच्यामुळे देखील अनेक नागरिक नाराज होते कारण की डॉक्टर अभय ओक आहेत किंवा जे निवृत्त न्यायाधीश आहेत किंवा अनिल काकोडकर आहेत यांनी देखील चर्चासत्र घेऊन विरोध केला होता। त्यापेक्षा 500 कोटी रुपये खर्च करा आणि इतर मार्गाचा विचार करा किंवा आहेत ते रस्ते चांगले करा असे सजेशन्स त्यांनी दिलेले होते। तर या सगळ्यांचा देखील विरोध आहे, मग हा प्रकल्प रेटला जातोय का असा प्रश्न निर्माण होतो? नाही, कसं आहे माहिती का की जागरूक नागरिक पाहिजे, ठाण्याचं भाग्य आहे की जागरूक नागरिक आहेत आणि योग्य पद्धतीने आज देखील आम्ही वेकअप ठाणेकरचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी बोलवले होते आणि त्यांचंही त्यांनी जे म्हणणं आहे तेही त्यांनी सांगितलं। तसंच आपण जे म्हणताय त्याच्याप्रमाणे या ठिकाणचे ज्येष्ठ श्रेष्ठ निरनिराळ्या क्षेत्रातले नागरिक जे आहेत त्यांचंही काय म्हणणं आहे। माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील जी बैठक घेतली तर ती त्याच्या माध्यमातून देखील त्यांनी सुचवलं की जे जे म्हणून सजेशन्स आहेत, ऑब्जेक्शन्स आहेत त्याचा सर्वतोपरी विचार करून पुढे जायला पाहिजे। प्रताप सरनाईकांनी त्यांची सजेशन जी आहे त्या पद्धतीने दिली, पण शेवटी टेक्निकलिटी बघून त्याच्यामध्ये पुढची पावलं उचलली जाणार आहे। त्याच्यामुळे टेक्निकल टीम महापालिका आणि महामेट्रो यांची बसून
किती ते फिजिबल आहे, किती योग्य होऊ शकेल, जास्तीत जास्त लोकांना त्याचा कसा फायदा होऊ शकेल याच्याकडे बघणार आहे. आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये त्याच्यातली टेक्निकल बाजू बघून पुढे आपल्याला जाता येईल. शेवटी कसं आहे की मी ॲज अ सिटीजन, शेवटी या ठाण्यामध्ये मी अनेक पिढ्या 4 पिढ्या राहतोय. मलाही वाटते की ठाण्याचं चांगल्यात चांगलं व्हावं, प्रत्येक नागरिकाचा हॅपीनेस इंडेक्स वाढला पाहिजे. आता जे ठाणं वाढतंय 29 लाखापर्यंत त्याची लोकसंख्या कागदोपत्री नसली तरी आहे आणि पहिलं डेस्टिनेशन ठाणं आहे. आणि हे बघत असता जे निरनिराळ्या सुधारणा महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहेत, तर पुढच्या वर्ष 1.5 वर्षात देखील ट्रॅफिकची कोंडी किंवा अन्य गोष्टी ज्या आहेत तो भरपूर त्याला आपल्याला दिलासा मिळेल अशा प्रकारचं काम चालू आहे. जेवढ्या म्हणून नवीन योजना येतील त्या कमीच पडतील अशा प्रकारचं अनेकांचं मत आहे. आता मग रिंग मेट्रो असेल किंवा भुयारी मार्ग असतील, निरनिराळे रस्त्यांची योजना असतील आणि त्याच्यामुळे त्याच्यात दुरुस्ती केली पाहिजे. त्या ठिकाणी लोकांची सजेशन ऑब्जेक्शन घेऊन ती मिनिमाइज करायला पाहिजे. पण एकदमच आपण जर सगळंच डेव्हलपमेंटचं जे मार्ग आहेत ते पण बंद करून चालणार नाही असंही अनेक लोकांचं मत आहे. आणि त्याच्यामुळे त्या दृष्टीने विचार करून हे सगळे प्रकल्प जे आहेत ते पुढच्या काळामध्ये राबवले जायला पाहिजे.